नमस्कार. क्रिकेटचा खेळ बघितलाय आपण. क्रिकेटचा खास करून कसोटी मॅच 5 दिवसांची असते आणि या 5 दिवसांच्या कसोटी मॅच मध्ये दिवसाच्या शेवटाला जेव्हा एखादी विकेट पडते तेव्हा तळातल्या फलंदाजाला म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या नंबरवर करणाऱ्याला बॅटिंग रेग्युलर नाही, तर 7व्या, 8व्या किंवा 9व्या विकेटसाठी जो खेळाडू नियमितपणे येत असतो त्याला पाठवलं जातं आणि त्याला पाठवून सांगितलं जातं की 8-10 ओव्हरचा खेळ शिल्लक राहिलाय दिवसभराचा, एवढे 8-10 ओव्हर तू खेळून काढायचे आहेत, आपली विकेट पडू द्यायची नाही आहे, आपल्या सोबतच्या खेळाडूला सहकार्य करायचं आहे, बस विकेट शाबूत ठेवायचे. 10 ओव्हरचा खेळ कशीबशी विकेट शाबूत ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला तेव्हा तो आऊट झाला तरी काही फारशी अडचण नसते, कारण त्यानंतर नव्या दमाचा ताजा खेळाडू येत असतो. याला नाईट वॉचमन असं म्हणतात. हे यासाठी केलं जातं की चांगल्या फलंदाजाचा उगीच्या उगी बळी जाऊ नये. नाईट वॉचमनची पद्धत राजकारणात सुद्धा रूढ झाली की काय असा प्रश्न पडू लागतो. जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवरती संसदेमध्ये अविश्वास प्रस्ताव आणला आहे, तेव्हा अविश्वास प्रस्ताव आणायच्या अगोदरच एक निकाल सर्वोच्च न्यायालयातून आलेला होता, तो म्हणजे राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती. आता मी शब्द पुन्हा वापरतोय, राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती. म्हणजे हायकोर्टाने जी सजा कायम केली होती, शिक्षेला स्थगिती द्यायला नकार दिलेला होता, ती स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिली. म्हणजे शिक्षा माफ केली नव्हे, जे लगेच इम्प्लिमेंटेशन होणार होतं ते होणार नाही आहे. आता त्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल, त्यानंतर त्याच्यावरती चर्चा विर्चा सगळे जे काय होतील ते होतील आणि त्यानंतर त्या खटल्याचा निकाल लागेल, जो काय लागायचा आहे तो लागेल. राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतर शिक्षा मिळाली म्हणून त्यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवलेलं होतं आणि ही अपात्रता सुद्धा लोकसभेच्या सचिवालयानं माघार घेतली आणि त्यांना पुन्हा खासदारकी बहाल केली. याचा एक फायदा असा झाला की अविश्वास प्रस्ताव राहुल गांधी मतदान न केल्यामुळं संमत झाला नाही असं म्हणायला संधी मिळून नाहीये, म्हणून कदाचित हे घडलं असावं. आपण तसा दावा करू नये, पण एक संधी तरी राहिली नाही विरोधकांच्याकडे की आता मोदी सरकार पडलंच असतं राहुल गांधी आत असते, तर आता राहुल गांधी आत आहेत, त्यांनी पाडून दाखवावं. राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती मिळाली, खासदारकी बहाल झाली. त्यानंतर एक चर्चा जोरदार रंगू लागली. ती चर्चा म्हणजे आता बघा राहुल गांधी कसे वाभाडे काढतात, ओपनिंग बॅट्समन म्हणून येतात आणि ओपनिंग बॅट्समन म्हणून आले की मोदींच्या विरोधात चौकार षटकारांची आतिषबाजी करतात. अशाच अर्थाने समाज माध्यमातून माध्यमांना विशेषतः खूप प्रेम, हो खूपच प्रेम. म्हणजे राहुल गांधी आता मोदींना सळो की पळो करून सोडणार असंच एकूण वातावरण होतं. म्हणजे ते असतं बघा, आता बघा धोनी येणार आहे, त्या काळात जुन्या काळात कपिल देव येणार आहे, सुनील गावस्कर आला की बघा, सचिन तेंडुलकर आला की बघा कशी बॅटिंग होती, अशी एक भाबडी आशा त्यांच्या भक्ताला लागून राहिलेली असते. झालं असं की संध्याकाळच्या वेळेला बॅटिंग मिळाली डाव संपवून आणि मूळ फलंदाज येण्याच्या ऐवजी दुसऱ्याच फलंदाजांनी ओपनिंग केली आणि ते म्हणजे गौरव गोगोई. गोगोई नावाच्या 2 माणसांमुळं संसदेची 2 दिवस गाजली. एक भूतपूर्व सरन्यायाधीश रंजन गोगोई, ज्यांनी राज्यसभेतलं आपलं पहिलं भाषण राज्यसभा सदस्य म्हणून केलं आणि त्यांनी घटनेच्या चौकटीवरच काही मुद्दे उपस्थित केले. अर्थात त्यावेळच्या सरन्यायाधीशांनी मुद्दे उपस्थित केल्यामुळं यावेळच्या सरन्यायाधीशांनाही बोलावं लागलं आणि ते त्यांचं व्यक्तिगत मत असं चंद्रचूड यांनी सांगून टाकलं. असो, त्या गोगोईंचा मुद्दा इथल्या चर्चेचा नाही आहे. मुद्दा हा आहे की दुसरे गौरव गोगोई नावाचे लोकसभेतले एक सदस्य काँग्रेसचे, ज्यांनी या चर्चेला ओपन अप केलं. प्रश्न असा आहे की राहुल गांधी ओपन करणार होते, राहुल गांधी या चर्चेची सुरुवात करणार होते, त्यांना काय झालं? नाईट वॉचमन म्हणून गौरव गोगोई यांना पाठवल्या गेलं की काय? कारण चर्चा सुरू होईल
आणि मग त्या चर्चेतून राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच भाषण केलं तर भाजपवाल्यांना आयते मुद्दे सापडतील, असा कदाचित सगळा विषय त्यांच्या डोक्यामध्ये आलेला असावा. म्हणूनच कदाचित या सगळ्या विषयाची चर्चा घडलेली आहे. बघूया आता राहुल गांधींच्या उद्याच्या विषयामध्ये काय घडणार आहे, कशा स्वरूपात राहुल गांधी या सगळ्या चर्चेला उत्तर देतील किंवा चर्चेमध्ये सहभागी होतील, हे सगळे विषय जरा तपासणं आवश्यक आहे. मुद्दा हा आहे की राहुल गांधी आता बोलणार कधी, म्हणजे अमित शहाच्या भाषणानंतर बोलणार की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाच्या आधीच ते बोलणार, महत्व राहिलं पाहिजे ना काहीतरी असं अगदीच खुलं करून. आणि भाजप तर करतं काय की नेमकं अशा स्वरूपामध्ये, म्हणजे निशिकांत दुबे यांनी जी काही बॅटिंग केली आहे ना, म्हणजे कालच्या भाषणात मला एक 2-3 माणसं गाजलेली जाणवली. त्यात एक भारतीय जनता पार्टीचे निशिकांत दुबे, ज्यांनी तगडं भाषण करून दाखवून दिलं की काय स्वरूपामध्ये भाजप आक्रमक आहे. दुसरे आहेत ते खासदार श्रीकांत शिंदे, जे शिवसेनेचे आहेत, ज्यांनी आपल्या भाषणातून आपले आक्रमक धोरण दाखवून दिलेलं होतं. अशा अनेकांची भाषणं गाजली. त्यात बिचारे गौरव गोगोई यांचं भाषण प्रसारमाध्यमांच्या म्हणजे पेपरवाल्यांच्या फ्रंट कॉलममध्ये सिंगल कॉलम पुरतं उरून गेलं. बाकीच्यांचीच भाषणं भाव खाऊन गेली. अशा वेळी राहुल गांधी बोलले असते तर कदाचित राहुल गांधींचा भाव देखील अशा स्वरूपामध्ये ओसरलेला राहिला असता. त्यामुळं गौरव गोगोईंना नाईट वॉचमन म्हणून पाठवायचं आणि दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कदाचित मैदान गाजवायचं, असं काहीतरी धोरण असेल का वेगळंच काही घडलंय. म्हणजे राहुल गांधी बोलले असते तर मीम्स, रील्स याचा पाऊस पडला असता का राहुल गांधी संसद सदस्य झाल्यानंतर परत एकदा बहाल झाल्यानंतर 3-3.5 महिन्याच्या कालावधीनंतर, 3.25 महिन्याच्या कालावधीनंतर, 3.5 105 म्हणजे 3.5 होईल, 3.5 महिन्याच्या कालावधीनंतर संसद झाल्यानंतर पुन्हा त्यांना संसदेत भाषण करण्यासाठी कोणी स्क्रिप्ट दिलेली नव्हती, म्हणजे अजून तयारीच झाली नव्हती आणि बिना तयारीचं बोलायचं कसं, हा प्रश्न पडला असेल. म्हणजे राहुल गांधी सुसज्ज नव्हते हे लक्षात घ्या. राजकारणात भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने राजकारण करतो, सत्तेचे डाव खेळतो, आपण त्याला काहीही म्हणा, कोणी काही म्हणू शकतं. 24 तास राजकारण डोक्यात ठेवून काम करणारा भाजपचा वर्ग एकीकडं आणि अनप्रोफेशनल पद्धतीने राजकारण करणारा काँग्रेसचा वर्ग एकीकडं. म्हणजे राहुल गांधींनी ओपनिंग केली असती तर कदाचित त्याचं महत्व वाढलं असतं. गौरव गोगोईंचं भाषण फारसं चर्चेत आलं नाही आणि चर्चाच घडवायची होती तर राहुल गांधींनी येऊन अटॅक करून, बंबार्डिंग करून सरकारला सळो की पळो करून सोडायला हवं होतं. अविश्वास प्रस्तावाची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा प्रस्ताव मंजूर होणार नाही हे नक्की आहे. कारण भारतीय जनता पक्ष आणि एनडीएकडे स्पष्ट बहुमत आहे, स्पष्ट बहुमत आहे. अगदी एकट्या भाजपचे 303-302 खासदार आहेत, एकट्या भाजपचे 270-75 वर बहुमत सिद्ध होतं. भाजपकडेच 25 जास्त आहेत, एनडीएची संख्या अजून वेगळी आहे. अशा स्थितीमध्ये या अविश्वास प्रस्ताव काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, लोकांच्या समोर मुद्दे येण्यासाठी आणलेला आहे. अशा वेळी राहुल गांधी यांनी चर्चेत सहभागी होऊन मुद्दे आणणं अपेक्षित होतं, ते घडलंच नाही. उलट राहुल मौन राहिले आणि लोकांना मौन राहिले हे बोलायची संधी मिळाली, हे लक्षात घेतलं पाहिजे. राहुल गांधींनी मौन बाळगून नाईट वॉचमन म्हणून गौरव गोगोईंना पाठवणं हे राहुल गांधी एक परिपक्व राजकारणी नाहीत हेच सिद्ध करणारं आहे. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.